कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा विषय मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकूर अशा तब्बल 740 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला आहे। मात्र या मार्गावरील रोहा ते वीर मार्ग वगळता अन्यत्र दुपदरीकरणाची कामे झालेली नाहीयेत। परिणामी कोकण रेल्वेची वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे। मुंबईस्थित कोकणवासियांचे कोकणात येताना प्रचंड हाल होत आहेत। तर उशिरा ट्रेन धावणे, जादा ट्रेन नसणे, मर्यादित थांबे अशा समस्या दुपदरीकरण नसल्याने समोर येत आहेत। अशातच आता कोकण रेल्वेवरील दुपदरीकरणाबाबत कोणतीही प्रस्ताव नसल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे। कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत कोकण विकास समितीचे अध्यक्ष अक्षय महापदी यांनी नुकताच माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नातून धक्कादायक बाब समोर आली आहे। अक्षय महापदी यांनी 12 नोव्हेंबर 2024 रोजी कोकणात रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत माहिती विचारली। अक्षय महापदी यांनी 12 नोव्हेंबर 2024 रोजी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत माहिती विचारली। त्यानुसार दुपदरीकरणाबाबत कोणतेही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले। फक्त कोकण रेल्वेच्या रोहा ते वीर या 46.8 किलोमीटर पर्यंत रेल्वे मार्गाचे ऑगस्ट 2021 रोजी दुपदरीकरण पूर्ण झाले आहे। तर अन्य भागात टप्पा दुपदरीकरण किंवा पूर्ण दुपदरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वेने दोनदा स्पष्ट केले। त्यामुळे कोकण रेल्वे मार्गाचे पूर्ण दुपदरीकरण स्वप्नच राहणार का असा प्रश्न समोर येत आहे। कोकण रेल्वे मार्ग संपूर्ण देशातील सर्वाधिक प्रवासी घनता असलेला मार्गांपैकी एक आहे आणि विशेष म्हणजे हा मार्ग एकेरी आहे। बहुतांश मार्ग हा एकेरीच असून केवळ रोहा ते वीर या 46 ते 47 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते आणि पुढे 5 वर्षानंतर 2021 मध्ये ते पूर्ण झाले। पण त्यानंतर आज तागायत या मार्गाचा दुहेरीकरणाची कोणतीही बातमी किंवा कोणताही प्रस्ताव नाही असे आम्हाला समजले। कदाचित तो प्रस्ताव भक्कम कागदी प्रस्ताव तयार झाला नसावा, त्यामुळे त्यांनी असे उत्तर दिले असे मी मानतो। परंतु ते जर खरे असेल तर एकूणच कोकण रेल्वेचे दुहेरीकरण व्हायला अजून बराच अवधी लागेल हे त्यातून स्पष्ट होते आणि तोपर्यंत प्रवाशांना अपुऱ्या गाड्या, कमी थांबे अशा त्रासाला सामोरे जावे लागेल। दोन भाग हे होते, मुद्दे होते की कोकण रेल्वेचं दुपदरीकरण व्हावं आणि कोकण रेल्वेचं विद्युतीकरण व्हावं। माननीय सुरेश प्रभू साहेब रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आणि त्यामुळे रेल्वेच्या व्यवस्थापनात किंवा रेल्वे चालवताना प्रवाशांना त्याचा खूप फायदाही झाला। पुढच्या काळात जर दुपदरीकरण झालं तर रेल्वेवर होणारा जो आता गाड्या चालवताना जो ताण येत आहे तो ताणही कमी होईल, गाड्याही वेळेवर येतील, गाड्यांचं प्रमाणही वाढेल, म्हणजे अजून गाड्या धावतील त्या मार्गावर आणि लोकांनाही चांगली सेवा आपण देऊ शकतो। फक्त आता मुद्दा असा आहे की केंद्र सरकार सद्यस्थितीत कोकण रेल्वेचं विलिनीकरण भारतीय रेल्वेत व्हावं म्हणून प्रयत्नशील आहे आणि उद्या जर भारतीय रेल्वे विलिनीकरण झालं तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल। परंतु ते विलिनीकरण होत असताना तिचे 2 ते 3 तुकडे करून विलिनीकरण होऊ नये अशी आमची KRC एम्प्लॉईज युनियनची मागणी आहे। सामान्य जनतेचीही तीच मागणी आहे। कोकण रेल्वेचं विलिनीकरण करताना जर तो स्वतंत्र कोकण रेल्वे झोन तयार करून जर विलिनीकरण झालं तर सर्व दृष्टिकोनातून त्याचा फायदा होईल।